भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर मुंबई दिल्लीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन भाजप उमेदवार नवनीत राणा या अमरावतीमध्ये परतल्या। लागलीच त्यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये भेट दिली। भाजपचे कार्यालय माझ्यासाठी खूप नवीन आहे, अनेकांना ओळखत असले तरी ही नवीन सुरुवात आहे असं यावेळी राणा यांनी म्हटलंय। तर भाजप कार्यकर्त्यांकडून मोठी आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले। सगळे जोडेही पदाधिकारी आहे आणि खूप मोठी कार्यकारिणी आहे, कारण की नॅशनलाइज पार्टी असताना प्रत्येक गावामध्ये बूथची तयारीपासून ग्राउंड लेवलवर काम करणारेपासून जिल्हा अध्यक्ष झाले, प्रभारी लोकसभाचे आमचे झाले, राज्यसभा मेंबर, माजी आमदार, पदाधिकारी, शहर अध्यक्ष सगळ्यांची एकदा भेट होणं। कारण आता रात्री मी आली आहे दिल्लीवरनं आणि येऊन पहिलेच मी आली तर भाजपच्या कार्यालयामध्ये आली आणि कारण की माझ्यासाठी खूप नवीन आहे सगळ्यांना भेटीगाठी, कारण की लोकसभाची ऑलरेडी मी खासदार होती तर बरेचसे लोकांना मी ओळखते, पण एक फॉर्मली जे म्हणतो आपण स्टार्ट करायचं, कारण की आता सगळे काही गोष्टी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून त्यांच्या परिवारासोबत माझा परिवार समजून काम करायला लागेल, तर ती पहिली सुरुवात केली मी। जे विरोधक आहे, जे तुमच्या विरोधात उभे बळवंत वानखेडे यांचा महाविकास आघाडीचा शक्ती प्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी दाखल केली आणि सुषमा अंधारेंनी यावेळेस चॅलेंज दिलं तुम्हाला की नवनीत राणांनी जे लहान लहान गोरगरीब मुलं असतात त्यांना मोफतमध्ये शिक्षण द्यावं। मला वाटते अपेक्षा त्यांच्याकडनंच असते जो त्याच्यावर खरे असतात, तर मला वाटते माझ्याकडनं हे अपेक्षा ठेवणं त्यांचे हिशोबाने एकदम बरोबर आहे, कारण मी करत आली आहे आणि पुढेही मी करणार आहे, त्याच्यासाठी धन्यवाद।